अनेक नेते लोकप्रतिनिधी सत्तेत आले, मोठेही झाले, नावारूपाला आले, पण त्यांना मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्याची देखील मोठी संधी होती। पण दुर्दैवाने या नेत्यांना आपल्या समाजाचं मत कळलं, परंतु मन कळलं नाही का माहित नाही, परंतु समाजाच्या भावना मराठा नेतृत्वाला कळल्या असत्या तर समाजाला यापूर्वीच न्याय मिळाला असता, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मंडल आयोगाच्या अहवालानंतर देखील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सुवर्ण संधी होती, पण ते आता गेले, ते विषय इतिहास जमा झाला, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही। आणि म्हणून राजकारणातली काही लोक, काही नेते, काही लोकप्रतिनिधी म्हणजे मराठा समाज, संपूर्ण मराठा समाज होत नाही। आणि म्हणून बहुसंख्य मराठा समाज आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतोय। आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या तो मागासलेला आहे। मराठा आरक्षणावरून एक मराठा लाख मराठाची हाक देत 56 क्रांती मोर्चे या राज्याने पाहिलेले आहेत आणि अतिशय शांततेने हे मोर्चे त्यावेळेस निघाले। त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि सगळं अतिशय शांततापूर्ण, जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं। मात्र त्या शांततेमध्ये देखील एक आक्रोश होता, एक तळमळ होती आणि एक दाहकता देखील होती। हे आपणही पाहिलेलं आहे, मला ते सांगण्याची आवश्यकता नाही। तेव्हा खरं म्हणजे आज त्यावेळची आंदोलनं, त्यावेळचे मोर्चे, त्यावेळची ती संख्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। पण त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण सगळ्यांनीच एकमताने, सगळ्यांचं एकमत होतं आणि आपण या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला मी मगाशी आवाहन केलंय आणि आताही सांगू इच्छितो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही भावना आपल्या सगळ्यांची आहे। इतर समाजाचा अधिकार न डावलता तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे, त्यावर त्यांचा जो नैसर्गिक हक्क आहे तो देखील या ठिकाणी डावलता कामा नये, ही भूमिका सरकारची आहे, आपल्या सगळ्यांची आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।